36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील मिरची मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला अत्यंत कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सध्या हिरव्या मिरचीला केवळ 11 ते 15 रुपये प्रति किलो दर मिळत असल्यानं उत्पादनासाठी झालेला खर्चही भरून निघत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मिरची पिकासाठी खत, बियाणे, कीटकनाशके, मजुरी तसेच वाहतूक यावर मोठा खर्च करावा लागतोय. मात्र बाजारात माल आणल्यानंतर मिळणारा अत्यल्प दर पाहता शेतकऱ्यांच्या हातात काही शिल्लक नसल्याचं चित्र दिसून येत आहे. अनेक शेतकरी ट्रॅक्टर आणि इतर वाहनांमधून मोठ्या प्रमाणात मिरचीचा माल बाजारात आणतायत. मात्र अपेक्षित दर मिळत नसल्यानं वाहतूक आणि मजुरीचा खर्चही वसूल होत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांच्या आरोपानुसार बाजारात मिरचीच्या दराबाबत पारदर्शकता नसून व्यापाऱ्यांकडून कमी दरात माल खरेदी केला जात असल्याची तक्रार आहे. बाजार समिती प्रशासनानं या संपूर्ण व्यवहाराची पाहणी करून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळतो आहे की नाही याची चौकशी करावी अशी मागणी होते. शेतकऱ्यांनी सांगितलं की मिरची पिकवण्यासाठी हजारो रुपये खर्च होतो. दिवस रात्र मेहनत करून माल तयार करतो. मात्र बाजारात विक्री केल्यानंतर उत्पादन खर्चही निघत नाहीये. शासन आणि बाजार समितीने याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून द्यावा. पिंपळगाव रेणुकाई मिरची मार्केटमधील दरांची चौकशी करून लिलाव प्रक्रिया पारदर्शक करावी. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्यास संबंधितांवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. मिरचीचे उत्पादन खर्च, बाजारातील प्रत्यक्ष दर आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत मिरची मार्केटमध्ये आहेत अमोल सर. शेतकऱ्याला एका एकराला कमीत कमी 40,000 रुपये खर्च आलेला आहे आणि अगोदर मार्केटला 70 रुपये 75 रुपये असा मिरचीचा भाव होता आणि आता लगेच 11 रुपये आणि 14 रुपये 15 रुपये अशी मिरची खरेदायला लागली. तरी शेतकरी त्याच्यामध्ये फार नुकसान होतं. आपल्याला काय सांगाल सर आपण याबद्दल? खरं आहे बघा, शेतकरी बांधवांनी मिरचीसाठी खूप प्रचंड स्वरूपाचा खर्च केलेला आहे आणि प्रत्येक गोष्ट ही शेतकऱ्यांनी आपल्या महाग घेतलेली आहे. मग त्यात खत असो, मल्चिंग असो, ठिबक असो आणि बरेचसे शेतकरी बांधवांनी यावर्षीला विकतसुद्धा पाणी घेऊन मालाला टाकलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला अपेक्षा होती की 2 पैसे आपले निघेल, 2 पैसे आपल्याला मिळेल. परंतु खरोखर या ठिकाणी 15 रुपये 14 रुपये अशा पद्धतीची मिरचीचे भाव आहे. तर यामध्ये तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की तोडणारेच 8 रुपये घेत आहे मिरचीचं पोतं. त्यानंतर तिचा वाहतुकीचा खर्च, फवारण्यांचा खर्च शेतकऱ्याला 1 रुपयासुद्धा राहत नाही आहे आणि त्यामुळे खरोखर आपला शेतकरी बांधव हा खूप परेशान आहे आणि त्यामुळेच आपला शेतकरी हा कर्जबाजारी हा होत जात असतो. बरोबर. एका एकराला किती खर्च आहे तुम्हाला? लाख रुपये. आता मिरची काय भाव मागू लागले? 7 रुपये 8 रुपये. माग 75 रुपये भाव होता मिरचीचा, बरोबर आहे? बरोबर आहे. आणि आता सध्या काय भाव जाऊ लागली मिरची? 12 रुपये 10 रुपये. कुठं लागू मला मिरची? एकराला तुम्हाला किती खर्च येतो मिरचीला? लाख रुपये खर्च आम्हाला करता येते एकराला. पण आता काय मजुरी? 7 रुपये 8 रुपये. हां, मजुरी 8 रुपये चालू आहे. मिरचीचा रोग आहे ना. हां. आता मिरची काय भाव मागू लागले तुम्ही? काय भाव देऊन राहिली मिरची? 10 11. 6 10 11. मग किती नुकसान होऊ लागलं तुमचं? भरपूर नुकसान उरलं. आता शेतकरी सहन करू शकतो, दुसरं कोण करू व्यापारी तर जे कोणी शेतकरी सण करतो काय भाव भेटायला पाहिजे तुम्हाला कमीत कमी? 35 30 35. बरोबर आहे. 35 30 रुपये. तुमची मागणी काय आता? मागणी आम्हाला 35 रुपये लागत आहेत पण नाही आहे चालू भाव. आम्ही काय फक्त राहण्याचे माल द्यायचे मार्ग नाही, घ्यायचे नाही. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मजहर पठाण, भोकरदन.